मी डॉक्टर तुषार मोरे, आयुष्यमान भारत योजनेचा मी क्लस्टर हेड आहे. नेमके ह्या रस्त्यावरनं मालेगाव जातेवेळी किंवा मालेगाव नेतेवेळी बरेच वेळेस आम्ही हे हॉटेलचं नाव ऐकलं आणि एक दिवशी मी माझ्या कलिग्स बरोबर इथं जेवणासाठी आलो. आल्यानंतर मला इथलं सराउंडिंग, इथलं वातावरण, जेवणाची चव अतिशय आनंददायक आणि उल्हासदायक, उत्साहस्फूर्ती आणि आरोग्यदायी असं जेवण इथं मिळालं. याचबरोबर सर्वात महत्त्वाचं जे होतं ते म्हणजे आधीच्या पुस्तकांचा संग्रह, जे अनेक लोकांनी आजींच्या या हॉटेलमध्ये दान केलेले पुस्तकं आहेत, डोनेट केलेले पुस्तकं आहेत. त्याबरोबर मेनू कार्ड वाचताना आजींनी त्या मेनू कार्डवर लिहिलेलं एक सुंदरसं वाक्य, की दोनच गोष्टी आयुष्यात शिकवतात. एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरं म्हणजे भेटलेली माणसं. या गोष्टींवर खूप विचार केल्यानंतर घरी गेल्यावर अचानक असा परिस्थिती उभी राहिली की चार्जिंगचे पॉईंट्स वाढलेले आणि वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे घरात असलेल्या पुस्तकांना जागा कमी पडू लागली. मग विचार आला की हे पुस्तकं कुठं ठेवावे. तर ते पुस्तकांसाठी अचानक आजींचा चेहरा, आजींचं हॉटेल डोळ्यासमोर आलं. आणि आज 23 फेब्रुवारी रोजी हुतात्मा दिनी आजींना काहीतरी या पुस्तकाला न्याय मिळाला पाहिजे, हुतात्म्यांना न्याय मिळाला पाहिजे, या हिशोबाने आम्ही आज एक दान करण्याच्या हिशोबाने आलो. आणि खरंच इथं आल्यानंतर मी ज्यावेळेस प्रत्यक्ष अजून सगळे पुस्तकं बघितले, पुस्तकांचा संग्रह बघितला, ते बघितल्यावर डोळ्यात पाणी आलं की मी जे पुस्तकं, ज्यांनी माझं आयुष्य घडवलं, ज्यांनी मला सुशिक्षित बनवलं, ज्यांनी मला, माझ्या परिवाराला किंवा माझ्या मित्रपरिवारांना कमवण्यास कॅपेबल बनवलं, अशी जी काही पुस्तकं मी फेकून देऊ तर शकत नव्हतो. मग एक योग्य हाती देतोय याचा एक अभिमान आणि एक कौतुक वाटलं. आणि आजींच्या ह्या कर्तव्याला, या कौतुकास्पद कर्तव्याला किंवा ह्या वागण्याला सतशा नमन. आजी, तुमचे खूप खूप आभार. आमचे तुम्ही पुस्तकं घेतले त्याच्याबद्दल खूप आभार. आम्ही तुमचे शतशः ऋणी आहोत. मी आणि माझे पद्मश्री परिवारातील सगळे मित्रपरिवार इथं पुस्तकं देण्यासाठी आलेलो आहोत. आम्ही जत्रा हॉटेल जवळच राहतो, त्याच्यामुळे तुमचे शतशः आम्ही ऋणी आहोत. असा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असावा. आई भावानी तुम्हाला उदंड आयुष्य, शतायुषी देव आणि निरोगी आयुष्य देव, हीच आई भावानी चरणी प्रार्थना. धन्यवाद. पुस्तकाच्या हॉटेलमध्ये तुषार सरांचे पाऊल लागले, पण त्यांनी ज्ञानाची शिदोरी इडं आणून दिली. हा मला खजिनाच वाटला. पण त्यांचे असं कौतुक करते, सोनटाक्याचे फुलं, केवड्याचं पान, जाई मोगऱ्याचा सुगंध आणि ज्ञानाला ज्ञानाची भर दिली. त्याच्याबद्दल त्यांचं खूप आभारी आहे मी.